नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लेखांक 108. उचेडियाचा सर्पेश्वर, गोवाली पंचमुखी हनुमान आणि अंकलेश्वर. काही काळ किनाऱ्याने चाललो आणि समोर गाळच गाळ सुरू झाला. अमावस्या असल्यामुळे उधाणाची भरती आलेली होती. पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी साधारण सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये आलेले असतात. त्यामुळे चंद्र आणि सूर्य या दोघांच्या गुरुत्वबलाचा परिणाम पृथ्वीवरती अधिक होतो आणि नेहमीपेक्षा मोठी भरती किंवा मोठी होती येते. आज तशी मोठी भरती आलेली होती, त्यामुळे चालायला फारच त्रास होऊ लागला. इथे पुढे कुठेही घाट किंवा मनुष्यवस्ती असल्याच्या खुणा नव्हत्या. तसेही झगड्यामढी हा शेवटचा घाट आहे असं मला काही परिक्रमावासींनी आधीच सांगितलं होतं. इथून पुढं नर्मदा मातेचं रूप बदलत जातं आणि नदीचं रूपांतर त्रिभुज प्रदेशामध्ये होतं. हळूहळू तिचा विस्तार आडवा होत जातो. प्रचंड वाळू, गाळ यांनी भरलेला एक अतिशय प्रचंड भूभाग सुरू होतो. अजूनही हिला काही नद्या येऊन मिळत होत्या. त्यातली मधुमती नदी मी पार केली. प्रचंड गाळ असलेला असा तिचा संगम होता. ही आपण बघतोय डावीकडून येणारी छोटीशी मधुमती नावाची नदी आहे आणि उजवीकडे भव्य दिव्य नर्मदा माता दिसते. चिखलामुळं इथून जाणं थोडंसं कठीण होत जातं. हळूहळू चिखलगाळाचं प्रमाण फारच वाढलं. याची पूर्वकल्पना मला जगदीश महाराजांनी दिलेली होती. समृद्ध पक्षीजीवन सांगत होतं की इथे मानवी वावर शून्य आहे. विशेषतः सीगल पक्षी फारच मोठ्या प्रमाणात दिसत होते. जबलपूरमध्ये सुद्धा हे पक्षी दिसतात, परंतु ते आकाराने छोटे असतात. इथले सीगल मात्र फारच मोठे होते. हाच तो सीगल आहे. प्राजी कीगल आहे, सीगल आहे. यांच्या पायातील पडदे यांना पोहायला मदत करतात. अखेरीस चालणे अशक्य होऊ लागले. त्यामुळे मी एक पातळी वर आलो. यापूर्वी चिखल हा वेगळा होता आणि इथला चिखल मात्र वेगळा होता. यापूर्वीचा चिखल हा शुद्ध चिखल असायचा. त्याचा पृष्ठभाग वाढला की त्याहून चालता यायचं. हा चिखल मात्र वाळू मिश्रित होता. याच्यामध्ये पाय खूप खोल फसायचा. शिवाय प्रत्येक पावलाला जमिनीची पातळी खाली जात असल्यामुळं भूजल पातळी वाढत होती. समुद्राच्या अगदी जवळ आपण आलो आहेत याची ही खूण आहे. त्रिभुज प्रदेशांविषयी शाळेमध्ये खूप शिकलो होतो, परंतु प्रत्यक्षात त्रिभुज प्रदेश कसा असतो याची अनुभूती आता येऊ लागली होती. इतक्यात एक केवट दिसला. त्याने सांगितले की इथून थोडेसे वर गेल्यावर ओळीने मंदिरच मंदिर आहेत आणि सगळी पौराणिक आहेत. मैयाच्या काठावर आता पुढे एकही आश्रम नाही. सर्व गावे पूररेषेच्या अलीकडे वसवलेली आहेत. त्यामुळे डावीकडे लागलेल्या एका गुरांच्या वाटेतून गावात आलो आणि खरोखरच ओळीने मंदिरांची दर्शनं घेत सुटलो. आपणही नर्मदा पुराणामध्ये उल्लेख केलेल्या या सगळ्या देवांची दर्शनं घ्यावीत. हे आहेत श्री कुबेरेश्वर महादेव. एका पत्र्याच्या शेडमध्ये केलेलं हे मंदिर आहे, पण खूप छान आहे. हे आहेत अन्नरकेश्वर महादेव. हे आहेत श्री रुद्रेश्वर महादेव. हे आहेत श्री वाघेश्वर महादेव महाराज. हे आहेत सर्पेश्वर महाराज. हे त्यांचं मंदिर आणि ही सर्पेश्वर महादेवांची शिवपिंडी. यालाच मोक्षतीर्थ असं पण म्हणतात. हे आहेत श्री लिंबेश्वर महादेव. हे आहेत श्री जगन्नाथ महादेव. नर्मदा मातेच्या अगदी काठाकाठाने चालत असल्यामुळे माझी यापूर्वी अशी अनेक महत्त्वाची मंदिरे पाहायची राहून गेलेत हे निश्चित आहे. परंतु नर्मदा मातेचं अखंड दर्शन मिळत राहिल्यामुळे त्याचा फारसा विषाद नाही. आज मात्र प्रचंड प्रमाणात देवदर्शने झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेतल्यामुळे की काय, परंतु मला ग्लानी येत आहे असं मला वाटलं. जगन्नाथ महादेवाच्या मंदिरामध्ये एका ओसरीमध्ये मी क्षणभर बसलो. हे राणीपुरा नावाचे गाव होते. झोळीवर डावा हात ठेवून दोन्ही पाय आडवे पसरून बसण्याची मला सवय होती. त्या स्थितीमध्ये मला गाढ झोप लागली आणि मी थेट 3 तासांनीच उठलो. उष्मा भयंकर वाढला होता. उन्हाच्या चटक्यामुळेच मला जाग आली आणि मी पटकन पुढे निघालो. सोबत घड्याळ नसल्यामुळे किती वेळ वाया गेला हे ओळखायचं काही साधन नव्हतं, परंतु सूर्याची स्थिती पाहून अंदाज यायचा. चालत चालत पुढे निघालो. सर्पेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये 2 साधू होते. एक साधू राजयोगी होते आणि दुसरे 108. 108 वगैरे आकड्यांची गंमत तुम्हाला सांगून ठेवतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुदैवानं ही पद्धत नाही, परंतु दक्षिण भारतात आणि उत्तर भारतातही हे सर्रास वापरले जाते. कुठल्याही माणसाचं नाव आपण सरळ लिहित किंवा उच्चारत असतो. उदाहरणार्थ नारायण. आता तो व्यक्ती थोडासा महनी असेल किंवा अगदी स्पष्टच सांगायचं तर त्याने 4 पैसे गोळा केले असतील तर त्याच्या नावामध्ये श्रीयुत लावायची पद्धत आहे. श्री म्हणजे लक्ष्मी. श्रीने युत अर्थात लक्ष्मी ज्याने जोडली आहे असा त्याचा लघुरूपामध्ये उच्चार नुसता श्री असा केला जातो. श्रीनारायण. मग हळूहळू आमचे गुरु तुमच्या गुरुपेक्षा श्रेष्ठ कसे
हे सांगण्यासाठी त्या गुरुच्या नावामध्ये 2 वेळा श्री जोडण्याची पद्धत सुरू झाली. श्री श्री नारायण. पुढे काही लोकांनी चाठळपणा वाढवत नेला आणि श्री 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 नारायण असे चालू केले. होय, माझ्यामध्ये हा चाठळपणाच आहे. नुसते नारायण हे नावसुद्धा पुरेसे असते. मग अजून जरा साधना केली की त्या गुरुच्या नावामध्ये 108 लावतात. 108 श्री नारायण. येथील साधू 108 होते. त्यांच्यावर कडी 1008 श्रीवाल्यांनी केली. 1008 श्री नारायण. मग 1,00,000 श्री, 1,08,000 श्री व 10,08,000 श्रीसुद्धा बाजारामध्ये आले. आता सध्या सर्वाधिक भाववाले अनंत श्रीनारायण आहेत. सगळाच वेड्यांचा बाजार आहे. भक्तांनी नावामध्ये किती वेळा श्री जोडले याच्यावरून थोडीच त्या माणसाची बौद्धिक किंवा भौतिक संपत्ती कळणार आहे किंवा ठरणार आहे. त्या मानाने आपले महाराष्ट्रातले लोक खूप शहाणे आहेत. संतांना प्रेमाने हाक मारायची पद्धत आपल्याकडे आहे. ज्ञानोबा किंवा ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा, गोरोबा, निळोबा, चोखोबा अशी सर्व संतांना प्रेमाने आपुलकीने हाक मारायची पद्धत आपल्याकडे आहे. वरील पद्धतीनं नामकरण केलं असतं तर त्यानुसार चोखोबा हे 1,008 श्री आहेत का 108 श्री आहेत असा नवीनच वाद सुरू झाला असता. मला भक्तांच्या भावनेचा अनादर करायचा नाही, परंतु या प्रथा आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथा नसून अलीकडे घुसलेल्या खूप प्रथा आहेत असे माझे मत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये वावत जाण्यापेक्षा मूळ गाभ्याकडे अधिक लक्ष देणं कधीही श्रेष्ठ. आमचे गुरु किती श्रेष्ठ आहेत हे जगाला उच्चारावाने सांगण्यापेक्षा गुरुने सांगितलेली एखादी जरी गोष्ट आपल्या रोजच्या जीवनामध्ये अंमलात आणली तर ते फार महत्त्वाचे आहे. या दोघांनी माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या. सुदैवाने दोघांचेही फोटो मला गुगलवर सापडले. आपणही दर्शन घ्या. त्यांनी एका ग्लासातून मला काहीतरी आणून दिलं. एक घोट पिल्यावर माझ्या असं लक्षात आलं की ते कोका कोला आहे. स्वर्गीय राजीव दीक्षित यांची व्याख्यानं मी शाळेत असताना कॅसेट प्लेअरवर ऐकायचो. सांगलीला भास्करराव मराठे नावाचे माझ्या मित्राचे वडील होते. त्यांनी मला या 40 कॅसेट्स आणि त्या कॅसेट ऐकण्यासाठी कॅसेट प्लेअर दिला होता. दिवस रात्र झपाटल्याप्रमाणे मी त्या सर्व कॅसेट ऐकून काढल्या होत्या. त्या दिवसापासून मी विदेशी पेय पिणं बंद केलं होतं. अर्थात फार काही रोज मी ते पित होतो असा भाग नाही, परंतु आवर्जून पिणं मात्र बंदच झालं. त्यामुळे कोका कोला, थम्सअप वगैरे नाव जरी ऐकलेली असली तरी त्यांची प्रत्यक्षात चव कधी घेतलेली नव्हती. कडकडीत उन्हातून चालून आल्यामुळे बर्फाळलेले ते शीतपेय तोंडाला लावल्याक्षणी एक झटका बसला. आयुर्वेदानुसार हे अत्यंत चुकीचं आहे. टी व्हीतल्या जाहिरातीमध्ये हे पाहायला खूप छान वाटतं, परंतु तुमच्या शरीराचं अतोनात नुकसान शीतपेय करतात. एकतर ती साखरेनं संपृक्त असतात, दुसरी ती अतिशय गार असल्यामुळं तुमचं इसोफेगस किंवा घसा गार करून टाकतात आणि तापमान कमी आहे अशा ठिकाणी जीवाणूंची विषाणूंची वाढ लवकर होत असते. त्यामुळे घसा धरणे वगैरे जे प्रकार होतात ते या उतरलेल्या घशाच्या तापमानामुळेच होतात. मी क्षणभर थांबल्यावर महाराज म्हणाले, पिओ बाबाजी पिओ, प्रसादी आहे. मग महादेवांचा प्रसाद म्हणून मी ते शीतपेय पिऊन टाकलं. मला खूप प्रसाद दिलेले राजयोगी महाराज. यातला कोक हा शब्द इंग्रजी आहे, याची खूप नोंद घ्यावी. संस्कृतमध्ये याचा अर्थ वेगळा होतो. हे परमपूज्य 108 श्री महाराज यांचं पूर्ण नाव मला माहीत नाही. कोणाला माहिती असेल तर नक्की मला सांगा. मी साधू संतांना थेट त्यांचं नाव कधी विचारत नसे. तो खरा साधू असेल तर ठीक आहे, परंतु थोडाफार कच्चा असेल तर त्याला राग येणं स्वाभाविक आहे की याला माझं नाव माहीत नाही, ही हिंमत, मला नाव विचारतो. असं काहीतरी विपरीत होऊ नये म्हणून मी आपल्या आजूबाजूला भक्तांना काहीतरी विचारायचं किंवा नाव वगैरे, आणि त्यांनी लिहिलेल्या पाट्या वाचायचो. इथं तशी संधी मिळाली नाही. दोघांची रजा घेतली आणि पुढे निघालो. चालत शेतातील मार्गाने एका नदीच्या काठावर आलो. नर्मदा मातेचं पाणी खारं झाल्यामुळं 2 दिवसापासून पाणी कमी प्यायलं होतं. या नदीचं नाव कावेरी होतं आणि तिचं पाणी अतिशय शुद्ध आणि निर्मळ होतं. त्यामुळे अक्षरशः पाणी प्यायलो. अगदी मैयासारखीच चव. खूप सुंदर नदी होती. तिच्या काठाकाठाने चालत राहिलो. एका वळणावर मला समोरून कोणीतरी इकडे ये असा आवाज दिला. नर्मदा नदीच्या काठावर चांगले घनदाट जंगल होते आणि वन्य पशूंच्या अस्तित्वाच्या खुणा जाणवत होत्या. नदी पार करून पलीकडे गेलो. मला बोलावणारी व्यक्ती दिसली नाही, परंतु मार्ग दिसू लागला. त्या मार्गाने चालू लागलो. वाटेमध्ये एका तरुणाने परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी एक छोटासा तंबू उभारला होता. नर्मदा मातेची एक प्रतिमा ठेवून तो तिथे परिक्रमावासींना चहा आणि फरसाणचा प्रसाद देत होता. बसण्यासाठी ताडपत्री अंथरली होती. त्यावर काही काळ बसलो आणि तरुणासोबत गप्पा मारल्या. त्याने माझ्यासोबत फोटो काढून घेतले आणि मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले. या तरुणाचं नाव होतं विष्णू पटेल. याला परिक्रमावासींचं फारच अगत्य होतं असं मला जाणवलं. बजरंग कोल्ड्रिंक्स नावाचं त्याचं दुकान होतं. त्यानं वहीमध्ये शिक्कासुद्धा दिला. बघा, हे आहेत श्री विष्णूभाई पटेल सोबत प्रस्तुत लेखक. अशी सेवा करण्याची इच्छा गावातल्या 1000 मुलांमधल्या एखाद्याच मुलामध्ये निर्माण होते, परंतु निर्माण होत आहे हेच कौतुकास्पद आहे.
आणि हीच माईची कृपा आहे. हा विष्णू पटेलनं बजरंग कोल्ड्रिंकचा माझ्या वहीमध्ये दिलेला शिक्का. इथून पुढे गुमानदेव नावाचे हनुमंताचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, परंतु तो सर्व सडक मार्ग आहे. माझी चालण्याची रुची काय प्रकारची आहे हे विष्णूच्या लगेच लक्षात आले आणि त्याने सांगितले की तुम्ही सरळ काठाकाठाने पुढे जावे. गुमानदेव हनुमंताचे दर्शन होणार नाही, परंतु गोवाली गावातल्या पंचमुखी हनुमान मंदिरापर्यंत नक्की पोचाल. त्याप्रमाणे मी पुढे निघालो. वाचकांनी श्री गुमानदेव हनुमंताचं दर्शन घ्यावं. गुमानदेव इथले हनुमानदादा. गुजरातमध्ये देवाला किंवा देवी सत्पुरुषाला दादा असं म्हणतात. इथे मोठा सांजा, नाना सांजा वगैरे मार्गाने परिक्रमा असे जातात, परंतु माझा मार्ग थोडासा वेगळा होता. या मार्गाने फारसे कोणी जात नाही, त्यामुळे मला वाटेत भेटलेल्या काही पांथस्थांनी सांगितलं सुद्धा की तुम्ही चुकीच्या रस्त्याने जात आहे. परंतु मला आता याची सवय झाली होती. मी हात जोडून नम्रपणे त्यांना सांगायचो की माझा काठाकाठाचा मार्ग आहे किंवा किनारा मार्ग आहे. मग मात्र कोणी काही बोलायचं नाही. थोडंसं अंतर चाललो. जंगलातून जाणारा एकाकी रस्ता होता. वन्य श्वापदे आपल्या अस्तित्वाच्या खुणा सर्वत्र सोडतात त्या दिसत होत्या. अचानक डावीकडे एका टेकाडावर भव्य दिव्य मंदिराचं काम सुरू आहे असं मला दिसलं. मंदिर फार सुंदर होतं, म्हणून वळसा मारून आतमध्ये गेलो. हे रामदेव पीराचं मंदिर होतं. रामदेव नावाच्या संतांना उत्तर भारतात सर्वत्र रामदेव पीर नावाने ओळखले जाते. पीर हा शब्द देव अशा अर्थी वापरला जातो. अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर असा आश्रम निर्माण करण्याचं काम सुरू होतं. बाहेर काही कामगार स्त्रिया विश्रांती घेत बसल्या होत्या. त्यांनी आतमध्ये सेवेकरी असल्याचं सांगितलं. मंदिराचा परिसर अतिशय भव्य होता आणि दोन्ही बाजूने सुंदर बगीचा केलेला रस्ता मंदिराकडे घेऊन जात होता. इथे एक गुजराती आजोबा सेवा देत होते. मला मंदिर बांधकामाविषयी आवड आहे असं सांगितल्यावर त्यांनी चालू असलेल्या मंदिराचं बांधकाम बघायला परवानगी दिली. इथल्या मूर्तिकारांशी आणि कारागिरांशी बोलून मी मंदिर रचनेच्या त्यांच्या पद्धती समजून घेतल्या. एखादी निर्माण झालेली गोष्ट पाहणे वेगळे, परंतु ती गोष्ट निर्माणाधीन असताना खूप काही शिकायला मिळतं. ती संधी कधीच दवडू नये. इथे आजोबांनी माझ्यासाठी सुंदर असा चहा केला. दाट देशी दुधाचा चहा. आश्रमाची स्वतःची सुंदर अशी गोशाळा होती. संपूर्ण आश्रम फिरून त्यांनी मला दाखवला. अजून बांधकाम सुरू असल्यामुळे निवासाची व्यवस्था नव्हती, परंतु भविष्यामध्ये कितीही परिक्रमा असे आले तरी इथं उतरू शकतात असे त्यांनी मला सांगितले. या मंदिराचे बांधकाम आता पूर्ण झालेले दिसते आणि त्याचे काही फोटो आपल्यासाठी इथं जोडतोय. बाबा रामदेव किंवा रामदेव पीर यांचे हेच ते मंदिर ज्याचं बांधकाम बघण्याचं भाग्य मला लाभलं. मंदिर फारच सुंदर आणि आखीव रेखीव आहे. रात्रीच्या वेळी सुंदर अशा रोषणाईनं मंदिर उजळून निघतं. अश्वारूढ रामदेव बाबांचं दर्शन घ्या. रामदेव बाबा किंवा रामदेव पीर किंवा रामशा पीर नावानं ओळखले जाणारे हे संत म्हणजे 14व्या शतकात होऊन गेलेले एक शासक होते. पोखरणला अटल बिहारी वाजपेयी यांनी अणुचाचणी घेतली होती. तेच यांचे मूळ गाव. यांना काही सिद्धी प्राप्त असल्यामुळं ते प्रसिद्ध झाले. यांना मानणारा मोठा वर्ग गुजरात आणि राजस्थानमध्ये आहे. असो, चहा प्रसाद घेऊन मी इथून पुढे निघालो. हे मंदिर नर्मदा मातेच्या काठावरच आहे. मी पुन्हा एकदा नर्मदा मातेकडे निघालो होतो, परंतु बाहेर बसलेल्या सर्वच माताजींनी एकमुखाने मला डावीकडे जाऊन गोवालीच्या हनुमान मंदिरात मुक्काम करावा असं सांगितलं. तसंही सूर्य मावळतीकडे निघाला होता. बहुतेक स्थानिक रहिवासी असल्यामुळे उजवीकडच्या जंगलातल्या रस्त्यामध्ये असणारे धोके यांना माहिती असावेत आणि तसेही पुढे कुठलाही आश्रम गाव काहीच नव्हतं. सगळा त्रिभुज प्रदेशात होता. त्यांच्या शब्दाला मान देत मी डावीकडे वळलो आणि शेताभातातून मार्ग काढत निघालो. बरंच अंतर चालल्यावर एक मोठा महामार्ग लागला. याच महामार्गावर गुवारी किंवा गोवाली नावाचं गाव होतं. एकाच नावाचं कितवं गाव आहे हे वाचकांनीच आता मोजावं. कावेरी नदी देखील नर्मदा मातेला येऊन मिळणारी दुसरी कावेरी नदी होती आणि एकूणात तिसरी. पूर्वी लोक फारसा प्रवास करत नसल्याचा हा परिणाम असावा किंवा छोटी छोटी राज्य असल्यामुळं एकाच नावाच्या दोन नद्या दोन राज्यामध्ये निर्माण केल्या जात असाव्यात असा माझा अंदाज आहे. परंतु नर्मदा खंडामध्ये हे सर्रास आढळतं. एकाच नावाची अनेक गावं नद्या सापडतात. अंधार पडता पडता मी गोवाली गावातील पंचमुखी हनुमान मंदिरात आलो. इथे एक वयस्कर साधू निवांत राहिलेला होता. गावातील तरुण परिक्रमावासींची सेवा मोठ्या लगबगीने करायचे. इथं माझ्या आधी 9 परिक्रमावासी उतरले होते. भालोदूरून महामार्गाने चालत लोक थेट इथे येतात. यात पूर्वी कुठे कुठे भेटलेले लोक जे होते ते सगळे मला दिसायला लागले. सर्वांना मी आल्यावर आनंद आला. तुकाराम महाराज सुरवसे देखील होते. दोघांनी शेजारी शेजारीच आसन लावले. तुकाराम महाराजांचे कोणाशी पटत नसे, परंतु माझ्याशी चांगली मैत्री त्यांची जमली होती. कारण मी त्यांना कधीही तुमचे अमुक अमुक चुकतंय असं कधी म्हणायचोच नाही. तसं कोणी म्हणालं की त्यांचा पारा चढायचा. आताही आतमध्ये उतरलेल्या लोकांसोबत त्यांची वादावादी झाली होती. त्यामुळे त्यांनी बाहेर अंगणात येऊन माझ्या शेजारी आसन लावले. मी त्यांना काठावरून चालताना येणाऱ्या अनुभवांची आणि गमतीजमतींची माहिती सांगत होतो. ते म्हणाले,
बास झालं गाड्या, उद्यापासून आपण सुद्धा काठानं चालणार आणि ते माझ्याबरोबर येतील असे त्यांनी परस्पर ठरवून जाहीर करून टाकले. रात्री दिवसभर नोकरधंदा सांभाळून आपापल्या घरातून एक एक पदार्थ घेऊन गावातले तरुण एकत्र आले. कोणी भाजी करून आणली होती, कोणी पोळ्या करून आणल्या होत्या, कोणी भात आणला, तर कोणी आमटी आणली होती. अतिशय सुंदर असा भोजनप्रसाद आम्ही घेतला. इथे समोरच छोटा हत्ती चालवणारा एक सेवेकरी होता. प्रकाश वसंतभाई ठाकूर असं त्याचं नाव होतं. तो रात्री उशिरापर्यंत माझ्याशी गप्पा मारत बसला होता. त्याच्याकडून त्या भागाची इत्थंभूत माहिती मला मिळाली. या आश्रमाशेजारी मोठी टाकी होती. तिथं पाणी चालू केलं की सगळ्या गावाला पाणी मिळायचं. त्यामुळे पाणी चालू करण्याचा ठराविक वेळा होत्या. पाणी चालू करणे म्हणजे मोटर चालू करणे. परंतु परिक्रमावासी ऐकत नसत आणि जेव्हा हवं तेव्हा पाणी चालू करायचे. त्यामुळे गावात अचानक पाणी यायला लागायचं. परंतु हे सर्वांना सांगत बसण्यापेक्षा गावकऱ्यांनी हे सत्य स्वीकारलं होतं. किती समंजसपणा! हा गुजरात राज्याचा महामार्ग क्रमांक 165 होता. इथून सुरत आणि दहेज बंदराकडे जाणारी जड वाहतूक चालायची. त्यामुळे अखंड मोठे मोठे ट्रक, कंटेनर, डंपर, टँकर, ट्रेलर, ट्रॅक्टर इथून जात होते. राजपिपला, राजबर्डी, अंकलेश्वर, भरूच अशा सर्व ठिकाणी हा मार्ग जोडला होता. पूर्वी पुण्यामध्ये वडगाव मावळ इथं ग्रामस्थांनी महामार्गावर रस्ता ओलांडताना लहान मुलांचा अपघात झाल्यामुळे चिडून एक अतिशय अनैसर्गिक असा 1 फूट उंचीचा गतिरोधक उभा केला होता. इथल्या ग्रामस्थांनी सुद्धा असाच एक अतिशय अनैसर्गिक गतिरोधक उभा केला होता, ज्यामुळे प्रत्येक गाडी त्याच्यावर खणाखणा वाजवून पुढे जात असे. हा छोटा हत्ती मालक समोरच राहायचा. गुगल नकाशावर टाकलेल्या चित्रामध्ये त्याची गाडीसुद्धा आपल्याला दिसते बघा. हाच तो अखंड जड वाहतूक सुरू असलेला महामार्ग. आश्रमामध्ये जी लागेल ती मदत हे युवक करायचे. वेळोवेळी आश्रमामध्ये कन्याभोजन घेतलं जायचं. कन्याभोजनासाठी जमलेल्या स्थानिक गुजराती स्त्रिया या मुली आपण बघतोय. कन्याभोजन हा उपक्रम सुरू करणाऱ्या व्यक्ती अतिशय मोठ्या सामाजिक अभ्यासक असल्या पाहिजेत. ज्या कोणी ऋषीमुनींनी ही परंपरा चालू केली आहे ते अत्यंत दूरदर्शी होते. कन्याभोजनाच्या निमित्ताने समाजाचे एकत्रीकरण तर होतेच, संघटना इथंच होते. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींच्या मनामध्ये आपण इतर समाजापेक्षा कमी नाहीत, तर समाजासाठी पूज्य आहोत ही भावना योग्य वयामध्ये रुजवली जाते आणि हे होणे अत्यंत गरजेचे आहे. गोवाली गावातल्या पंचमुखी हनुमंताचं हे ते मंदिर. हे श्री पंचमुखी हनुमानजी. बाहेर अजून एक मारुती स्थापन केले होते. तो का ते मला कळलं नाही, परंतु हा देखील एक एकमुखी मारुती होता. इथे अंगणामध्ये याच यज्ञशाळेच्या शेजारी मी आसन लावलं होतं. या संपूर्ण भागात प्रचंड डास आहेत. मंदिराकडे घेऊन जाणारा हा रस्ता आहे. रस्त्याने चालत येणारे परिक्रमावासी इथून प्रवेश करतात. मी मागच्या बाजूने असलेल्या पाण्याच्या टाकीच्या इथून वर चढणार होतो. इथं राहणारे साधू अत्यंत विरक्त होते. कोण कोण आले, कोण गेले याचं त्यांना काही देणं नव्हतं. आपल्या मस्तीमध्ये बसून राहिले होते. भल्या पहाटे 5 वाजताच लोहारा, मोईपुरा आणि धार इथले परिक्रमावासी पुढे पळाले. जाताना महाराजांनी मला बोलवून घेतले आणि स्वतःच्या हस्ताक्षराने वहीमध्ये नाव लिहून दिले. हा माझा 90वा मुक्काम होता. 1/4/2022 पंचमुखी हनुमान मंदिर, गोवाली, गुजरात, भरूच. दिनकर महाराज किंवा काय असं त्यांची सही आहे खाली. गुजराती वाचणाऱ्या लोकांनी मला सांगावं त्यांचं नाव काय. सकाळी लवकर उठून सर्व आटोपून सूर्य उगवल्यावर मी पुढे निघालो. तुकाराम बुवा सुरवसे देखील माझ्यासोबत निघाले, कारण त्यांनी कालच जाहीर केल्याप्रमाणे त्यांना काठाने चालून बघायचं होतं. मी देखील त्यांना अडवलं नाही, तर त्यांच्यासाठी मोहन साधू बनायचं ठरवलं. आम्ही दोघे पाण्याच्या टाकीकडून निघालो. इथे उजव्या हाताला एका आदिवासींच्या देवीचं स्थान होतं. तिथे मी काल येतानाच दर्शन घेतलं होतं, त्यामुळे दुरूनच नमस्कार करून पुढे निघालो. गावातील गुप्तेश्वर आणि गोपेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं. शेतातले रस्ते पार करत थेट मैयाचा किनारा गाठला. या रस्त्याने जाण्याचे एक महत्त्वाचे कारण होते. मी आयुष्यात सर्वप्रथम नर्मदा मातेचं दर्शन भरूचच्या पुलावून घेतलं होतं आणि भरूचचे शहर समोर दिसायला सुरुवात झाली होती. याचा अर्थ भरूचचा पूल आता जवळच होता. कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पुलावून मी नर्मदा मातेचं दर्शन सर्वप्रथम आयुष्यात घेतलं, त्या पुलाखालून जाण्याची माझी इच्छा होती. या पुलावरून अनेक वेळा मी नर्मदा मैयाचं दर्शन घेतलेलंच होतं. त्यामुळे नर्मदा मातेकडे जाणाऱ्या एका नदीच्या काठाकाठाने निघालो. वाटेमध्ये डाव्या हाताला गोपालदास नावाच्या एका साधूंची कुटी लागली. घनदाट झाडीमध्ये एका नर्मदेश्वर महादेवाची स्थापना यांनी केली होती. अतिशय साध्या पद्धतीनं स्वच्छ सुंदर असा आश्रम बांधून साधू राहत होते. यांचं वय बरंच असावं, 80-90च्या दरम्यान वय होतं. त्यांनी आग्रहपूर्वक चहा पाजला. थोडा वेळ बसून घेतलं. समोर मैयाचं सुंदर दर्शन होत होतं. मागे गोवाली गाव होतं आणि समोर
ग्वाली बेट होतं. मला हे स्थान फारच आवडलं. हे बघा, हे गोवाली बेट आपल्याला दिसते मध्ये, आणि लाल खूण जे तिथं ते स्थान आहे. वरती भरूचला जोडणारे पूल पण आपल्याला दिसतात. सरदार ब्रिज नाव लिहिलं आहे. एक वाळूचा मोठा टापू लाल खुणेजवळ दिसतो. तिथेच मैयाला येऊन मिळणाऱ्या ओढ्या नद्यांच्या खाड्या झालेल्या आपल्याला दिसतात. साधू अतिशय विरक्त होते. महापुरामध्ये या संपूर्ण आश्रमाला मैयाचा वेढा पडत असे, तरी देखील ते आश्रम सोडत नसत. वरती एक मजला त्यांनी बांधून ठेवला होता, जिथं ते राहायचे. साधू महाराज म्हणाले की आता आल्यासारखे भोजन करून जावा. मला ते आवडले असते, कारण साधू महाराजांशी खूप सुंदर गप्पा चालू होत्या. वयोमान अधिक असलेला मनुष्य भेटला की त्याच्याजवळ तुमच्यापेक्षा अनुभव अधिक असण्याची शक्यता खूप जास्त असते, असं गृहीत धरून त्याच्या 4 गोष्टी ऐकल्या तर तुम्हाला कमी वयामध्ये जास्त ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे मी त्या साधू महाराजांच्या चरणाशी बसून राहिलो. त्यांनी देखील परिक्रमा का करावी वगैरे खूप छान समजून सांगितले. परंतु तुकोबारायांना पुढे जायची घाई झाली होती. सोबत कोणी घेतले की असंच होतं. तुकोबाराय मनाने खूप निर्मळ, परंतु स्वभावाने अतिशय तापट होते. हे समीकरणच आहे. जे लोक आपल्या मनामध्ये काहीही न ठेवता फाडफाड तोंडाने बोलून मोकळे होतात, त्यांचं मन नेहमी निर्मळ आणि स्वच्छ राहतं. फक्त त्यांच्या बोलण्याच्या सवयीमुळे समोरचा दुखावला जातो. याउलट जे लोक तोंडावर गोडगोड बोलतात आणि सगळं मनामध्ये ठेवतात, त्यांना मात्र अनेक मानसिक त्रास होतात आणि त्यांचं मन कधीच मोकळं होत नाही. तुकोबाराय तोंडाने अतिशय निर्भीड आणि फटकळ होते. त्यांना कधी एकदा किनाऱ्याने चालतो असं झालं होतं. त्यामुळे आम्ही साधूंचा निरोप घेतला. साधू महाराज म्हणाले, मैयाची इच्छा. तुकोबारांची परिक्रमा नवीन नवीन सुरू झाली होती. माझ्या सांगण्यावरून त्यांनी त्यांच्यासोबत चालणारे लोक मागे सोडून दिले होते आणि एकटे निघाले होते. मी त्यांना सांगितले की हे पहा, आपण परिक्रमेचा महत्त्वाचा नियम तोडला आहे. क्षमस्व. कोणी भोजन प्रसाद दिला, देऊ केला तर त्यांना नाही म्हणायचं नसतं. हे आपण केले. त्यामुळे आज आपल्याला कधी खायला मिळते ते पाहूया. तुकाराम बुवा म्हणाले, असं काही नसतं. मैया कधी कोणाला उपाशी ठेवत नाही. परंतु लवकरच त्यांना कळालं की भोजन प्रसाद घेऊन जाणं सोयीचं ठरलं असतं. गोपालदास साधूंच्या रूपानं मैयाच तर जेवायला घालत होते ना. परिक्रमेमध्ये सोबत कोणी घेतले की असं काहीतरी होऊन जातं. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला वागता येत नाही. महाराजांचा आश्रम सोडून आम्ही सरळ रस्त्यामध्ये मैयाकडे निघालो. आता शेतांचे आकारही वाढत होते आणि माती देखील ओली होती. एक मोठी खाडी आम्हाला आडवी आली. त्याच्यामध्ये मगरी होत्या. मी धावतच ती खाडी ओल्या पाण्यातून पार केली. तुकाराम बुवा मात्र फिरून लांब चालत आले. नंतर एक वाळूचा प्रचंड किनारा लागला. इथे वाळूच वाळू होती. दगड आणि तारा वापरून इथं मोठी पूरसंरक्षक भिंत बांधण्यात आली होती आणि त्याच्यावर ही वाळू साठली होती. ही वाळून येणारे काही लोक तिथं दिसले. ही खाडी आणि वाळूचा किनारा चांगलाच लक्षात राहिला. अनेक विजेच्या मोठ्या तारा पार करत आम्ही निघालो. काठाने चालताना हे मनोरे दिसायचे. अशी लांबची एखादी खूण पकडून चालत राहिलं की मजा यायची. त्यामुळे आपण किती अंतर चाललो हे लक्षात यायचं. आपण बघताय की ती खाडी आणि वाळूचा मोठा किनारा दिसतोय. शेजारीच मैयाचं दर्शन होत आहे. परिक्रमेमध्ये कोणाचाही भोजनाचा आग्रह मोडू नका. पुढे तुम्हाला भोजन मिळणार नसते हे मैयाला आधीच माहिती असते. त्यामुळे त्याने या माणसाला तुम्हाला जेव घालण्याची प्रेरणा दिलेली असते. तुम्ही अमुक व्यक्तीला नाही म्हणलात, त्याचा बदला म्हणून मैया तुम्हाला उपाशी ठेवत नाही, तर पुढे तुम्हाला उपवास घडणार आहे हे माहिती असल्यामुळेच अमुक व्यक्तीला मैयाने तुम्हाला जेव खाऊ घालण्याची प्रेरणा देव केलेली असते. दगडांची बांधबंदिस्ती सुंदर आणि नेटकी असली तरी देखील अधूनमधून छोट्या छोट्या खाड्या पार कराव्या लागल्या. पायाखालची झुडपे हळूहळू बदलत होती. इथे एक वेगळ्याच प्रकारची काटेरी बाबूळ सदृश वनस्पती दिसू लागली, जिचे काटे अतिशय टोकदार आणि विषारी होते. ते टोचल्यावर प्रचंड खाज सुटायची. त्यामुळे या बाबळीला की तिच्यापासून सावध राहूनच मी चालत होतो. मैयाच्या पाण्याचा रंग बदलून गढूळ मातकट रंग आला होता. समुद्राच्या येण्या जाण्यामुळे खालील गाल उधळून मैयाचा रंग बदलत होता. समोरच्या बाजूला भव्य दिव्य भरूच शहर आपलं दर्शन देत होतं. हे फारच मोठं शहर आहे असं इकडून वाटत होतं. थोड्या वेळात एक सुंदर दगडी बांध लागला. दुतर्फा शेत आणि पलीकडे भव्य मैयाचं पात्र. बांधावर बाभळीची सावली पडलेली असली होती, त्यामुळे चालणं सुखदायक होतं. भरूचचा पूल आता जवळजवळ येऊ लागला. इतक्या डाव्या हाताला दिसलेला प्रचंड ढिगारा पाहून जीवच झडपला. हा अतिप्रचंड ढिगारा कचऱ्याचा होता. एखाद्या 10 मजली इमारतीपेक्षा हा उंच होता. कचऱ्यातून वरपर्यंत जाण्यासाठी रस्ता केला होता आणि त्यातून कचरा टाकणाऱ्या गाड्या वर जाऊन त्याची उंची दिवसेंदिवस वाढवत चालल्या होत्या. जिकडे नजर जावी तिकडे कचराच कचरा. यात बहुतांश करून प्लास्टिकचा कचरा होता. आश्चर्य म्हणजे
कचऱ्याचा दुर्गंध जरा देखील येत नव्हता. नाहीतर एरवी छोटीशी कचऱ्याची पेटी जरी उघडली तरी घाणवास सुटतो. इतका कचरा एकत्र एका जागी मी आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहत होतो. यातील हलक्या फुलक्या पिशव्या उडून मैयामध्ये जात होत्या. कचऱ्यामधून नैसर्गिकरित्या तयार होणारा मिथेन वायू उन्हामुळे पेट घेतो. त्यामुळे काही ठिकाणी कचऱ्याचा या कचऱ्याला आग लावून धुमसत होता धूर आणि त्याचा धूर बाहेर पडताना दिसत होता. कचऱ्याचा ढीग हा इतका मोठा आहे की तो उपग्रहातून सुद्धा दिसतो. ढीग हा शब्द चुकीचा आहे. हा चिका डोंगरच होता. खाली उपग्रह चित्र पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणतोय. हे बघा, हाच तो कचऱ्याचा मऊ असा डोंगर उपग्रहातून सुद्धा दिसतो. बघा किती मोठा असेल, कल्पना करा. बघा, शेजारून जाणारा जो रस्ता आहे ना, तो प्रत्यक्षात एखाद्या 4 मार्गिकांचा रस्ता असतो, 4 लेन हायवे, तितका मोठा आहे. आपण या देशाचे नागरिक म्हणून आता बऱ्यापैकी सुशिक्षित झालो आहे असं मानायला पुरेसा वाव आहे. परंतु आपण सुसंस्कृत कधी होणार? प्लास्टिकचा कचरा मुळात करूच नाही, आणि केला तर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता आली पाहिजे. हे आपल्याला कधी कळणार? पालिकेला देखील कचरा टाकण्यासाठी नर्मदा मातेचा पवित्र किनारा सापडला का? अन्य एखाद्या खाणीमध्ये, खड्ड्यामध्ये हे करता आले असते ना. यातील वाऱ्याने उडून जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या पाहिल्यावर माझा जीव कासावीस होत होता. आज माझा परिक्रमेचा 90वा दिवस होता. गेल्या 3 महिन्यात मी जितके प्लास्टिक गोळा केले नव्हते, तितके प्लास्टिक वाऱ्याची एक झुळूक आली की मैयामध्ये जाऊन पडत होते. इथून समुद्र जवळच असल्यामुळे ते समुद्राकडे जात होते. पुढे शेकडो वर्ष ते प्लास्टिक समुद्रामध्ये असेच तरंगत राहणार हे निश्चित आहे. समुद्रामध्ये देखील पाण्याचे प्रवाह असतात. असे प्रवाह या प्लास्टिकला एखाद्या ठिकाणी नेऊन सोडतात जिथे पाणी कायमचे थिजलेले असते. आपल्या माहितीकरता म्हणून सांगून ठेवतो, जगभरातून वाहून आणलेल्या अशा प्लास्टिकची मोठी मोठी बेटच समुद्रामध्ये तयार झाली आहेत आणि तिथले जलजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. आपण आपल्या घरात बसून दूर कुठेतरी असलेला सागरी जीव मारू शकतो, इतकी आपली ताकद आहे. विचार करून पहा. हे प्रशांत महासागरामध्ये तयार झालेलं प्लास्टिकचं मानवनिर्मित बेट, जे 300 किलोमीटर लांबीचं आहे. यालाच ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच असं म्हणतात. टेक्सास प्रांताच्या दुप्पट आकार असल्याचं हे आहे. जगातल्या अनेक देशांपेक्षा या बेटाचा आकार मोठा आहे आणि दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जगातल्या कुठल्याही देशाकडे इतके प्लास्टिक साठवण्याची व्यवस्थाच नाही. अर्थात जगाच्या मानाने आपण भारतीय कमी प्लास्टिकचा कचरा निर्माण करतो हे देखील खरं आहे. परंतु जो काही कचरा निर्माण होतो तो अशा रीतीनं सहज नदीमध्ये फेकण्याची आपली प्रवृत्ती आहे, हे देखील आपण मान्य केलं पाहिजे. आपल्यापैकी किती जणांनी आतापर्यंत प्लास्टिकची पिशवी टाकून नरमाल्य तसंच पिशवी सकट नदीमध्ये फेकलंय? नर्मदा मातेची शपथ घेऊन स्वतःला सांगा. आजपासून आपण सर्वजण एक संकल्प करूया. घराबाहेर जाताना एक छोटीशी कापडी पिशवी घेऊनच घडी करून खिशात ठेवून जावं. दुकानदारांना अनावश्यक प्लास्टिकच्या पिशव्या दिल्या तर त्याला जागेवरच परत करून टाकावं. घरी वापरून झालेल्या प्लास्टिकच्या पिशव्या नीट घडी करून ठेवून देऊ. ओला कचरा, सुका कचरा वेगळा वेगळा टाकू, म्हणजे तुमच्या पालिकेला विल्हेवाट लावणं सोपं जातं. निर्माल्याच्या बाबतीत निर्माल्याचं सगळ्यात सहज आणि वेगाने खत होतं ते करून घरी वापरू. अगदीच वेळ आली तर मात्र निर्माल्य नदीत टाकताना केवळ फुलांचा भाग टाकू. त्याचं सात्मीकरण करण्याची व्यवस्था नदीमध्ये आहे, परंतु प्लास्टिकचं काहीच करता येत नाही. नदीमध्ये दिवे सोडताना प्लास्टिकच्या वाट्या, द्रोण वगैरे वापरणार नाही. पानावर कणकेचा दिवा सोडून जो आतमध्ये सोडू, जो नंतर मासे खाऊन टाकतात. आपल्या गरजा कमी करून अनावश्यक खरेदी टाळू. प्रत्येक वस्तूच्या पॅकेजिंगसाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा, थर्माकोलचा वापर केला जातो. लहान मुलांचं प्लास्टिकच्या वापरासंदर्भात प्रबोधन करू. त्यांना प्लास्टिक हा किती मोठा भस्मासूर आहे याची जरा देखील कल्पना नाही. पिण्याचं पाणी सोबत बाळगायचं असेल तर धातूच्या सुंदर बाटल्या आजकाल मिळतात, त्या वापरू. सिंगल यूज प्लास्टिकवर तर पूर्णपणे बंदीच घालू, निदान आपल्या आयुष्यापुरते तरी. आता यावर काहीच उपाय नाही का? तर निश्चितपणे आहे. मी मदुराईमध्ये काही काळ राहिलो आहे. सुमारे 3.5 वर्षांच्या माझ्या या वास्तव्यामध्ये जे काही महान लोक मला भेटले त्यातील सर्वात आदराने घ्यावे असे नाव म्हणजे डॉक्टर राजगोपालन वासुदेवन. यांना भारत सरकारने आदराने प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया अशी उपाधी दिली आहे. पद्मश्री, पद्मभूषणसारखे पुरस्कार त्यांना मिळालेत आणि अलीकडच्या काळात मिळालेत, हे विशेष. पूर्वी ठराविक रक्कम भरल्यावर हे पुरस्कार दिले जायचे आणि त्या स्कीममधून पुरस्कार मिळालेला ही व्यक्ती नाही, हे स्वतःच्या बळावर पुरस्कार मिळवलेले व्यक्ती आहेत. तर यांनी प्लास्टिकचा वापर करून रस्त्यामध्ये करून त्या रस्त्याचे आयुर्मान कित्येक पटीनं वाढवण्याचं संशोधन कुठलाही स्वार्थ न बाळगता मोफत आपल्या देशाला
अर्पण केले आणि त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देखील मिळाला आहे. आपण बघतोय पद्मश्री डॉक्टर राजगोपालन वासुदेवन मद्रे यांनी निर्माण केलेल्या प्लास्टिकपासून रस्ते बनवण्याचं तंत्रज्ञान त्यांनी पंतप्रधानांना राष्ट्रार्पण केलेलं आहे. वासुदेवन सरांची एक गंमत आहे. त्यागराजर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं ते आजही शिकवतात. त्यांचं वय आता 75 आहे, पण महाविद्यालय आणि विद्यार्थी त्यांना निवृत्त होऊ देत नाहीत. तुम्ही रोज येऊन महाविद्यालयामध्ये फक्त बसा असं सगळ्यांचं म्हणणं आहे. इतका हा मनुष्य ज्ञानाचा सागर आहे. वासुदेवन सर रोज दुपारी जेवण झालं की एका वडाच्या झाडासमोर येऊन बसतात आणि या झाडाला भगवद्गीता सांगतात. गंमत पहा बरं का. हा संवाद सर आणि झाड असा आहे. अर्थात कोणाला ऐकण्यात रस असेल तर ते देखील येऊन बसू शकतात. परंतु समजा कोणीच ऐकायला नाही तर मात्र सरांचं भगवद्गीतेवरचं प्रवचन थांबत नाही, कारण ते झाडाला भगवद्गीता ऐकवत आहेत. मोठी मोठी झाडं जी असतात ती काहीतरी किरकोळ चूक करून पुन्हा जन्माला आलेले मनुष्य प्राण्याचीच रूप असतात, असे मला नर्मदेकाठी काही साधूंनी सांगितले होते. वासुदेवन सरांचा देखील तोच भाव होता. या झाडाला मोक्षप्राप्तीचे ज्ञान मिळावे म्हणून त्याला ते भगवद्गीता ऐकवायचे. अजूनही ऐकवतात. मी त्यांना विनंती करून त्यांचे हे प्रवचन ऐकायला बसायचो. तमिळ, इंग्रजी, हिंदी अशा मिश्र भाषांमध्ये त्यांचे संभाषण चालायचे, परंतु भावार्थ लक्षात यायचा. हा उपक्रम गेली 44 वर्षे चालू आहे. अशा महान शास्त्रज्ञांना शोधून काढलेलं जे तंत्र आहे ते वापरलं तर जगातलं प्लास्टिक कमी पडेल अशी तिची ताकद आहे. जगातलं सगळं प्लास्टिक जरी संपलं ना तरी भारतातले रस्ते पूर्ण होणार नाहीत, इतकं प्लास्टिक आपल्याला लागू शकतं. हे आहेत प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया डॉक्टर आर वासुदेवन. त्यांनी बनवलेल्या रस्त्यावरती ते आता बसलेले दिसत आहेत. फक्त या तंत्राचा प्रचार प्रसार लोक करत नाहीत. याचं कारण या पद्धतीनं तयार केलेला रस्ता दुप्पट तिप्पट टिकतो आणि त्याला काहीच होत नाही. हे तंत्र वापरून कोणाला रस्ता बनवायचा असेल तर कृपया मला संपर्क करावा. मी तुम्हाला योग्य व्यक्तीकडे जोडून देईन. वासुदेवन सरांनी मला दक्षिण भारतातल्या अनेक दुर्मिळ मंदिरं दाखवलीच, परंतु त्यांच्या गुरुदेवांचं देखील दर्शन घडवलं होतं. यांचं अतोनात प्रेम मला लाभलं. हे माझं अनेक जन्मांचं भाग्यच. असे थोर महात्मे जन्माला येत आहेत म्हणून आपल्यासारख्या कचरा करणाऱ्या अवलादी टिकून आहेत. नाहीतर निसर्गाचा समतोल कधीच ढळला असता. एक वाघ जिवंत आहे म्हणून जंगलातले गवत शिल्लक राहतं, नाही तर वर्षाला 100-200 पिल्लं जन्माला घालणारी हरणं कधीच जंगल साफ करून बसली असती. एक मगर दिसली की त्या भागातली नर्मदा माता एकदम चकाचक होऊन जाते. कुणीही दिवे सोडत नाही आणि शॅम्पूची पुडी सुद्धा टाकून आंघोळ करत नाही. डर अच्छा है. असो, आपण बघू शकता की भरूच शहर किती मोठे आहे. याचा आपल्याला अंदाज येऊन नाही. उपग्रह चित्र मी जोडतोय. लाल खुणी जी आहे ना तो कचऱ्याचा डोंगर आहे. त्याच्या आधी अर्धवर्तुळाकार चालण्याचा मार्ग दिसतोय. त्याच्या आधीचा वाळूचा पट्टा पण दिसतोय. हाच तो मानवनिर्मित अर्धवर्तुळाकार दगडी विंध्यून जाणारा मार्ग. इथे मैयाच्या काठावर प्रचंड गाळ असल्यामुळे चालता येत नाही, परंतु या मार्गावरती बाभळीची भरपूर सावली मिळते. पाण्यातून दिसणाऱ्या या मंदिरावरून जाणाऱ्या विजेच्या तारा दिसत आहेत. हा कचऱ्याचा डोंगर संपल्यावर भरूचचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 165 किंवा सुवर्ण चतुष्कोण योजना महामार्ग पार करवणारे पूल मला खालून पार करायचे होते आणि त्यानंतर एक मोठी खाडी असावी. खाडी आडवी आली होती, ती पण ओलांडायची होती. उपग्रहातून सुद्धा डोंगर दिसतोय, म्हणजे किती मोठा डोंगर आहे कल्पना करून पहा. अजून थोडं लांब गेलं की आपल्याला ग्वाली बेट, भरूचचा पूल आणि दूरवर दिसणारे अंकलेश्वर शहर दिसेल. गोलाकार खाडी ओलांडून या अंकलेश्वर शहरामध्ये मुक्कामासाठी आज आम्हाला पोचायचं होतं. चालत चालत भरूचच्या पुलाखाली आलो आणि आठवणींची मनात दाटी झाली. याच पुलावरून माझे सद्गुरू परमपूज्य जनार्दन स्वामी महाराज यांना त्यांच्या गाडीतून बडोद्याला घेऊन जाताना त्यांच्यासोबत नर्मदा मातेचं दर्शन कधी काळी घडलं होतं. त्यांच्या मुखातून नर्मदा मातेची महती ऐकायला मिळाली होती. त्यांचे गुरु श्री नाना महाराज तराणेकर यांनी केलेल्या जलहरी परिक्रमेचे अनुभव ऐकायला मिळाले होते. त्यांनी सांगितले श्री वासुदेवानंद सरस्वती उपाख्य टेंबेस्वामी महाराज यांचे किस्से ऐकायला मिळाले होते. त्यांनी सांगितलेले किस्से ऐकायला मिळाले होते. हे सर्व काही आठवलं आणि पुलावरून थांबून नर्मदा मातेला नमस्कार करणारा मीच मला खालून दिसू लागलो. पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. वरून जाणारे शेठ लोक मोठ्या गडबडीमध्ये होते. सुरत, भरूच
बडोदा, मुंबई भागातल्या धनिकांची ये-जा या भागातून चालते. या लोकांकडे वेळ खूप कमी असतो आणि कामे खूप जास्त असतात. त्यांना असे वाटत असते की आपण जर काम केलं नाही तर सृष्टी चालणारच नाही. त्यामुळे आजच्यापेक्षा अधिक उद्याचा दिवस अधिक कसं वेगळं राहता येईल याची काळजी ते घेत राहतात. वेळ वाचवण्यासाठी अधिकाधिक वेगवान जीवनशैली पत्करतात. बाजारामध्ये अधिक आकर्षक दिसण्यासाठी लागेल ते सर्व करतात. सतत नवीन गाड्या, नवीन कपडे, नवीन ऑफिसेस, नवीन फर्निचर, नवीन घरे, नवीन माणसे असे सर्व चालू असते. रोज नवीन कचरा निर्माण करण्याच्या कामात त्यांच्यात का हातभार कोणीच लावला नसेल. परंतु एवढं सगळं करून एक दिवस असा उगवतो की त्यांच्या लक्षात येतं की आपण काहीच करू शकत नाही आहोत. जीवाला कळत असतं की आपल्या हातात आपल्याला काहीतरी करायचं आहे. तो देहाने साथ सोडलेली असते. मृत्यू का काय म्हणतात तो आलेला असतो आणि मग संपूर्ण जीवन व्यर्थ गेलेलं लक्षात येतं. करायच्या अनेक गोष्टी राहून गेलेल्या असतात परंतु तोपर्यंत उशीर झालेला असतो. नर्मदा माथेवरून जाणाऱ्या भरूचच्या पुलावरून 1000 वेळा हा मनुष्य गेलेला असतो. परंतु मोबाईलवर ईमेल चेक करताना किंवा आयुष्यात जी व्यक्ती भेटणं फार दुराप असते अशा एखाद्या व्यक्तीशी चॅट करत नर्मदा मातेचं दर्शन घ्यायचं राहून गेलेलं असतं. नर्मदा मातेला काहीच फरक पडत नाही. ती गेली करोडो वर्षे वाहते. संपूर्ण पृथ्वीवर प्रलय झाला तर देखील नर्मदाबाई मृत होत नाही. म्हणून तर तिचं नाव नर्मदा आहे. तिची व्याख्या करताना पुराणकार सांगतात, समुद्रा सरितः सर्वा कल्पे कल्पे क्षयं गताः सप्तकल्पक्षये क्षीणे न मृता तेन नर्मदा. सर्व समुद्र, सर्व नद्या आणि सर्वच जीवजंतू प्रत्येक कल्पामध्ये येणाऱ्या महाप्रलयामध्ये नष्ट पावतात. परंतु 7 कल्प झाले तरीसुद्धा जी मृत पावलेली नाही ती न मृता म्हणजेच नर्मदा, म्हणजेच ही आपली नर्मदा मैया ही अशी एकमेव नदी आहे की जी कधीच नष्ट पावणार नाही. नर्मदा पुराणामध्ये हा श्लोक आलेला आहे. दुर्दैवाने वरून जाणारे मोठे मोठे व्यापारी, नोकरदार, शिक्षक, वकील, डॉक्टर, शेतकरी हे फारच मोठे असल्यामुळे नर्मदा मातेकडे पाहायला त्यांना वेळ नसतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. हा भोग मग या बिचाऱ्या जीवाला सुटत नाही आणि दुष्टचक्रात तो जीव पूर्णपणे अडकून जातो. सुदैवाने आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा या पुलावरून गेलो तेव्हा तेव्हा आदरपूर्वक माझी गाडी एका बाजूला थांबवून नर्मदा मातेचं दर्शन घेतलं आणि मगच पुढे गेलो. या दिव्य नदीच्या अस्तित्वापुढे आपली योग्यता किती आहे याची पक्की जाणीव मला फार पूर्वीपासून होती. ही केवळ गुरुकृपाच होय. तिच्या त्या दिव्यत्वाचा एक अंश जरी आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून तिच्यापुढे नतमस्तक झालं तर त्याने आयुष्यातला वेळ वाया जात नसून सत्कारणे लागणार आहे. अशाच एखाद्या अज्ञ जीवाला मैया लक्षात ठेवते आणि परिक्रमाला बोलावते की काय असा संशय घेण्यास पुरेशी जागा आहे. टेंबे स्वामींचे चरित्र मी पूर्वी वाचलं होतं. त्यात एक उल्लेख आहे की त्यांच्या गावाजवळून वाहणारी एक नदी त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि मला नाव द्या असं म्हणाली. त्यानंतर स्वामीजींनी तिचे नामकरण केले. परंतु याचा अर्थ प्रत्येक छोट्या मोठ्या नदी नाल्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असा त्याचा अर्थ आहे. हा भाव चित्तामध्ये ठेवून मी वाटेमध्ये येणाऱ्या कुठल्याही नदीला किंवा नाल्याला मनापासून नमस्कार करतो. जसे आपल्यासमोर असलेल्या कुठल्याही माणसाला आपण नमस्कार किंवा राम राम किंवा हाय हॅलो करतो तसंच आहे. प्रत्येक नदीला जाता जाता आपण नमस्कार करावा म्हणजे या नद्या आपल्याला लक्षात ठेवतात असा माझा भोळा भाबडा भाव आहे. आजपर्यंत अनेक जीवघेण्या प्रसंगातून या नद्यांनी मला वाचवलं आहे. याचं कारण हेच तर नसेल ना. नद्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे हे मान्य करावेच लागेल आणि नद्यांशिवाय आपलं अस्तित्व शून्य आहे हे देखील स्वीकारावे लागेल. या जगातील प्रत्येक मोठे गाव कुठल्या ना कुठल्या नदीच्या तीरावरच वसलं आहे. नद्या मोठ्या होत जातात तसतसे शहरांचे आकार देखील मोठे होत जातात. याचे कारण नदीतील वाहणारं पाणी आणि शहराची भरभराट याचं थेट प्रमाण आहे. भरूचचे पूल काढून पार केले. पूर्वी 2च पूल होते, आता 3 पूल झालेत. या पुलावरून मैयाचं खूप विहंगम दर्शन होतं. मी पूर्वी प्रत्येक वेळी जाताना वरून खाली कोणी परिक्रमावासी दिसतोय का ते शोधायचो परंतु कधीच कोणी दिसलं नाही. याचं कारण आता परिक्रमा केल्यावर लक्षात आलं की लोक आता किनाऱ्यानं चालतच नाहीत. केवळ नर्मदापुरम इथल्या पुलाखालून खाली वाहताना दिसलेल्या 3 परिक्रमावासींमुळं माझ्या आयुष्यामध्ये ही परिक्रमा घडली. यावरून काठाने चालण्याचं महत्त्व आपल्या लक्षात यावं. त्या तिघांना काठा टेकत जाताना पाहिल्यावर माझ्या चित्तामध्ये जी कालवाकालव झाली होती ती शब्दामध्ये मी व्यक्त करू शकत नाही. परंतु तेच संकल्पाचं बीज ठरलं. गोदावरी नदीच्या काठावर जळका नावाचं गाव आहे. इथं संत अनवर बाबा नावाचे मुस्लिम समाजातले एक थोर शिवभक्त संत होऊन गेले. जन्माने मुसलमान असले तरी आयुष्यभर त्यांनी शंकराची आराधना केली आणि सेवा केली. हे त्रिकालधन्य होते. हे त्यांच्या भक्तांना सांगायचे. गोदावरी मातेला पार करताना मोकळ्या हाताने जाऊ नका. एखादं फळ घेऊन जा आणि ते जाता जाता तिला अर्पण करून नमस्कार करून मगच पुढे जा. त्यामुळे आजही आम्ही गोदावरी नदी पार करताना मध्ये थांबून तिचं दर्शन घेऊन तिला एखादं फळ वगैरे अर्पण करून मगच पुढे जातो. माझे मित्र श्री बाळासाहेब वाल्लेकर यांनी अनवर बाबांचं समाधी मंदिर बांधलं आहे.
इथे माधवांची स्थापना केली आणि नित्य वैदिक पद्धतीनं पूजा अर्चा होते. हेच आहे अण्णावर बाबा जळका. नद्या या शर्तीनं आपल्यासाठी उपकारक आहेत, हेच सार आहे. नद्यांना मलिन करणारा मनुष्य आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही आणि नद्यांचे पावित्र्य जपणारा मनुष्य आयुष्यामध्ये योग्य मार्गाने प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. भरूच इथल्या मैयावरचे पूल आपण बघतोय. पाण्याचा बदललेला रंग तुमच्या लगेच लक्षात येईल आणि हा समुद्राचा रंग आहे बघा, सुंदर. पुलावरून काढलेलं हे चित्र आहे. याच काठातल्या मार्गाने आपण मार्गक्रमणा पुढे केली. वाटेमध्ये नर्मदा मातेला प्रदूषित करणारे असे अनेक छोटे मोठे ओढे नाले पाहिले. मन विषण्ण व्हायचं. बहुतेक हा ब्लॉग लिहिण्यामागची मुख्य प्रेरणा हे सर्व प्रदूषणच आहे. हे सर्व नर्मदा मातेच्या काठावर होत नसतं तर कदाचित माझ्या हातून लिखाणसुद्धा झालं नसतं. तिथं नवीन पुलाचं बांधकाम चालू असतानाच एक चित्र आपल्याला मिळालं. पुलांची रचना सुंदरतेने केली. हा नर्मदा मातेचा त्रिभुज प्रदेश मोडत असल्यामुळे इथे पूल बांधणे सोपं काम नाही. पुलाच्या अभियंत्यांना मनापासून नमस्कार. आपण खालून जातो तेव्हा पुलाची भव्यता लक्षात येते. हे पूल ओलांडून पुढे गेलो आणि डोकं चक्रावून गेलं. इतका भव्य भूप्रदेश दिसू लागला. शक्यतो किनारा छोटा असतो, परंतु इथे कित्येक किलोमीटरचा किनारा दिसू लागला. कुठे जावे काहीच कळेना. तुकाराम बाबा म्हणाले की सरळ पुलावून जाऊ आणि थेट अंकलेश्वर गाठू, परंतु मलाच काय करायचं नव्हतं. अगदी शक्य होईल तेवढं काठानं चालून मला अंकलेश्वरला जायचं होतं. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आता पुढं काय करायचं असा प्रश्न पडला की नर्मदा मातेच्या सर्वात जवळ जाणारा रस्ता पकडून चालत राहायचं. तसंच आम्ही केलं आणि थोड्याच वेळात एक कोळी वाटेत भेटला. त्यांनी नेहमीप्रमाणे पुढे रस्ताने वगैरे सांगितलं, परंतु काठाने जाण्याचा निर्धार सांगितल्यावर मग मात्र त्याने समोर असलेल्या सर्व संकटांची व्यवस्थित कल्पना दिली. इथे एक मोठं वर्तुळाकार वळण घेत एक नदी मैयाला येऊन मिळत होती. तिच्यामुळे एक सुंदर असं बेट तयार झालं होतं. ते चालून एका ठिकाणी आम्हाला नदी पार करायची होती. संपूर्ण नदी खोल आहे. फक्त या एकाच ठिकाणी पार करता येण्यासारखी करण्यात आले. परंतु या जंगलातून आम्हाला ते ठिकाण सापडणार कसं? त्या माणसानं अतिशय सुंदर अशा झाडांच्या खूण आम्हाला सांगितल्या. या शोधत बरोबर त्या ठिकाणापर्यंत येणं आम्हाला सहज शक्य झालं. आपण या नकाशात बघताय की जे वरती 3 पूल दिसत आहेत तिकडनं आम्ही आलो आणि जिथे लाल खूण दिसते ना तिथून आपण ही खाडी किंवा ही नदी पार केली. हे जंगल फारच सुंदर होतं. इथं वन्यजीवन समृद्ध होतं. वाटेमध्ये बोराची भरपूर झाडं लागली. झाडं फार मोठी होती आणि महाराष्ट्रातल्या बोरांना सगळे उलटे काटे असतात ना, तसे इथं नसून इथले काही काटे सरळ आणि काही काटे उलटे होते. अशा फांद्या होत्या. काही ठिकाणी तर बोरं वाळत घातलेली दिसत होती. परंतु या संपूर्ण बेटावर एकही मनुष्य नव्हता. मध्ये एक कुटी आम्हाला लागली, परंतु तिथे बराच दिवस कोणी राहिलेलं नव्हतं असं लक्षात आलं. एखाद्या साधनेसाठी काही काळ इथे वास्तव्य केलं असावं. चातुर्मासामध्ये तर हे संपूर्ण बेट जलमग्न असतं किंवा चहूबाजूने पाण्याने वेढलं जातं. मला हा परिसर खूप आवडला. त्या कोळ्याने आम्हाला फार महत्त्वाच्या काही सूचना केल्या होत्या, ज्या मला सुरुवातीला अनावश्यक वाटल्या, परंतु खाडी पार करताना त्यांचं महत्त्व कळलं. त्यानं मला आकाशाकडे पाहून भरतीओटीचं वेळापत्रक सांगितलं आणि मला म्हणाला की तुमच्याकडे 3 तास आहेत. मी सांगतो त्या बिंदूला जाऊन 3 तास वाट बघा आणि मगच खाडी पार करा. त्याच्या आधी करू नका. तसेच या भागात भरपूर मगरी आहेत, त्यामुळे काठावरती सावध बसा आणि मगर दिसत असतील तेव्हाच खाडी पार करा. प्रत्यक्षात गेल्यावर त्याचं म्हणणं किती योग्य आहे याची मला जाणीव झाली. या नदीच्या काठावर प्रचंड गाळ साठलेला होता, त्यामुळे आज जाताना कसरत करावी लागत होती. पाण्याची पातळी खूपच जास्त होती. मला असं वाटलं की बहुतेक इथून परत उलटं फिरावं लागणार आणि पुलावरून जावं लागणार. भरती सुरू असल्यामुळं नदी उलटी वाहत होती. अखेरीस त्याने 3 तास थांबा हा सल्ला का दिला ते माझ्या लक्षात आलं आणि काठावरच शांतपणे आसन लावलं. इतक्यात काठावर आसन लावू नका हा त्याचा सल्ला देखील आठवला आणि थोडंसं आतमध्ये जंगलामध्ये जाऊन आम्ही थांबलो. हे सगळं प्रत्यक्ष जीवनात उपयोगाला येणारे सल्ले देण्याचं या लोकांना जमतं याचंच कारण महत्त्वाचं असं आहे की त्यांचं लौकिक शिक्षण झालेलं नसतं. लौकिक शिक्षणामध्ये माणसाचा अहंकार फुलवण्याचं काम तेवढं केलं जातं. आयुष्यात क्वचित कामाला येणारे किंवा कधीच कामाला न येणारे भरपूर माहितीचे साठे डोक्यामध्ये कोंबले जातात आणि तुम्ही खूप शिकलेले आहात, हुशार आहात असा तुमचा गैरसमज करून दिला जातो. हा मनुष्य अडाणी असल्यामुळे त्याने आम्हाला अगदी बरोबर इथपर्यंत आणून सोडलं होतं आणि इथे राहून काय करायचं हे देखील मोजक्या शब्दात सांगितलं होतं. मी एक काठी घेतली आणि ती नदीमध्ये रोवली. पाण्याची पातळी वाढते किंवा कमी होते हे पाण्याची ही माझी जुनी पद्धत होती, युक्ती होती. ती फळाला आली.
आणि 3 तासांनी बघता बघता पाण्याची पातळी 1.5-2 फूट खाली गेली. त्याबरोबर ही खाडी पार करण्याचा निर्णय मी घेतला. तुकाराम सुरोसे माझ्यावर अत्यंत चिडले होते. झक मारली आणि तुझ्याबरोबर आलो असं त्यांनी मला खूप वेळा ऐकवलं. परंतु मी अत्यंत संयमाने त्यांना सांगत होतो की आपल्याकडे असलेल्या अर्ध्या तासात आपण जर ही खाडी पार केली नाही तर पुन्हा अडकून पडू. ओहोटी सुरू झाल्यामुळं मगरी बाहेर येऊन बसलेल्या असतात. तेवढ्या काळात नदी पार करणे आवश्यक होते. भरती किंवा ओहोटी सुरू असताना खालचा गाळ उधळला जातो, त्याचा त्रास होऊ नये म्हणून मगरी बाहेर येऊन बसतात. किंवा पाण्यात जरी असल्या तरी त्यांना दिसायचं बंद होतं. मला समोर मगरी बसलेल्या दिसतच होत्या. तुकाराम बाबा प्रथमच इतक्या काठाने चालल्यामुळे त्यांची पाण्यामध्ये उतरण्याची हिंमतच होईना. अखेरीस मी एक धाडसी निर्णय घेतला. मी माझे सगळे सामान उतरून ठेवले आणि त्यांना चालत पलीकडे जाऊन दाखवायचे आणि परत यायचं असं ठरवलं. सुरुवातीला चिखल खूपच जास्त विस्तारला होता. त्यातून मी अक्षरशः पळत जाऊन पाण्यात उतरलो आणि काठीचा अंदाज घेत पुढे पुढे चालू लागलो. पायाखाली प्रचंड वाळू, गाळ, चिखल होता. त्यामुळे वेगाने चालत राहिलो. बघता बघता पाण्याची पातळी गुडघ्यापर्यंत, मांडीपर्यंत, पोटापर्यंत आणि छातीपर्यंत आली. उजव्या हाताला काठावर बसलेल्या मगरींकडे माझं लक्ष होतं. तिथं मगरी बसल्यात हे मी तुकाराम बुवांना दाखवलं नव्हतं. अखेरीस पाण्याची पातळी पुन्हा कमी कमी होऊ लागली आणि मी पलीकडच्या काठावर पोचलो. तिकडचा काठ उभा होता. तिथून जोरात नर्मदे हरचा पुकारा मी केला आणि तुकाराम बुवांना म्हणालो की जाऊ का पुढे, या तुम्ही मागून. ते विनवणीच्या सुरात मला म्हणाले की नको बाबा, परत ये, आपण एकत्र जाऊ. आता गंमत पहा बरं का. जी नदी ओलांडायला प्रथम मला 15 ते 20 मिनटं लागली, तीच नदी परत ओलांडून जाताना मी 5च मिनिटात गेलो. कारण मध्ये कुठलाही धोका नाही याची मला खात्री पटली होती. सुरुवातीला जाताना माझे अनुमान माझी गती कमी करत होते, तर आता परत जाताना माझा अनुभव माझी गती वाढवित होता. दोघांनी आपापले सामान डोक्यावर घेतले आणि तुकोबारायांना अक्षरशः फरफटत मी नदी पार करवली. त्यांनी त्यांच्या परिक्रमेमध्ये पार केलेली पहिली नदी ठरली आणि माझी नर्मदा मातेच्या दक्षिण तटावर पाण्यामध्ये उतरून पार झालेली ही बहुतेक शेवटची नदी ठरली. मगरी अजूनही आवासून माझ्याकडे बघत होत्या. अगदी शेवटची 10 पावले राहिलेली असताना मला तुकाराम बुवांची गंमत करण्याची लहर आली आणि त्यांना मी त्या मगरी दाखवल्या. तुकाराम बुवा अक्षरशः पळत सुटले आणि त्यांनी नदी पार केली. माझी हसून हसून पुरेवाट झाली. काठावर गेल्यावर त्यांनी काठी उगारून मला दम भरला की खोटे बोलून इथे मगरीनेच सांगून मला नदी पार करवलीस. तुझ्यामुळे मी मेलो असतो तर काय केले असते. परंतु तसेही तुकाराम बुवा विनापाश असल्यामुळे फार काही नुकसान झाले नसते असं मी म्हणालो आणि दोघेही टाळ्या देऊन हसायला लागलो. ती नदी पार करण्याचा प्रचंड तणाव तुकाराम बुवांना आला होता. तो आता निवळला आणि ते खुलले. आमचे कपडे चिखलाने माखले होते. या भागातील पाणी फारच गाळयुक्त आहे, तरी देखील मी ते आचमन करून घेतले. हा भाग वेगळा, परंतु पाणी प्रचंड मातकट आणि खारट होते. याचा अर्थ समुद्रच आहे असं समजा ना. हे पाणी एक पेलाभर कोणी प्यायलं तर लगेच वमन करलं अशी त्याची चव होती. तशा अवतारामध्ये आम्ही समोरील शेत पार केलं. शेतामध्ये घर दिसलं म्हणून तिकडे गेलो. पोटात भुकेची आग पडली होती. तुकाराम महाराजांचा देह दिप्पाड आहे, त्यामुळे त्यांना लगेच भूक लागायची. मी त्यांना सांगेपर्यंत त्यांनी पटकन नको ती चूक केलीच. जाऊन थेट घरातल्या मातेला विचारलं की आम्हाला जेवायला मिळेल का. त्यांची परिस्थिती गरिबीची दिसत होती. घरात बरीच मुलं होती. ती आतमध्ये निघून गेली, पुन्हा बाहेर आलेच नाही. याचा अर्थ नाही असा असतो हे मी तुकाराम महाराजांना सांगितलं आणि पुन्हा असं थेट विचारू नका हे देखील त्यांना सांगितलं. मी नंतर त्या मातारामला बाहेरून मोठ्या आवाजात सांगितलं की आम्हाला भोजन नको आहे, फक्त अंगावरचा चिखल धुण्यासाठी थोडंसं पाणी मिळालं तर बरं होईल. तिने खिडकीतूनच एक टाकी दाखवली. तिथे जाऊन दोघांनी स्नान केले, कपडे धुवून पिळून टाकले. तुकाराम बुवांना अजूनही थोडीशी आशा होती की भोजन मिळू शकेल, परंतु अशाच ठिकाणी आपल्या संयमाची परीक्षा असते हे मोहन साधूने मला सांगितले होते. मोहन साधूने मला सांगितले होते तसे त्यांना सांगितलं आणि दोघं पुढे निघालो. थोड्या वेळानं तिचा नवरा देखील आला. तो बोलण्याच्या अवस्थेत दिसत नव्हता. याचा अर्थ आपण समजून घ्यावा. त्या बिचाऱ्या माऊलीला किती वाईट वाटत असेल. घरात भरपूर मुले जन्माला घालून एक दाणाही शिल्लक न ठेवणारा नवरा तिला मिळाला होता. त्यामुळे आल्या गेल्या लोकांची सेवा इच्छा असूनही तिला करता येत नव्हती. अर्थात त्या मार्गाने कोणी परिक्रमाशी जात नाहीत हे देखील खरे असले तरी कधी नव्हे ते कोणीतरी परिक्रमाशी आला आणि उन्मुख गेला याचं दुःख तिला कायम सतावणार होतं. म्हणून कायम लक्षात ठेवावं की आपणहून कधी कोणाला काही भोजन प्रसादी किंवा काही मागू नये. आपल्याला जे योग्य आहे ते मैया देतेच. हा केवळ परिक्रमेपुरता नियम नसून आयुष्यामध्ये देखील हा नियम पाळला तरी चांगलाच आहे. नुकतंच मी एका प्रसिद्ध वैद्य मातारामकडे भोजनासाठी गेलो होतो. त्यांनी मला बरेचसे पदार्थ वाढले, परंतु मी वर सांगितलेला हा नियम विसरलो आणि एक भाजी त्यांना मागितली. नेमकी तीच भाजी त्यांनी थोडीशीच केलेली असल्यामुळे संपली होती. त्यांना या गोष्टीचे फार म्हणजे फार वाईट वाटू लागले. इथं खरं म्हणजे त्यांची काही चूक नव्हती, चूक माझी होती. परंतु आता काय वाढू असं विचारलं. मी त्यांना जे असेल ते काही वाढा असे न म्हणता विशिष्ट पदार्थाचं नाव सांगितलं. ही फार मोठी चूक मी केली. त्यामुळे त्यांना त्या अन्नदानाचा आनंद पुरेसा मिळू शकला नाही. मला जरी भोजनाचा पुरेपूर आनंद मिळाला तरी त्यांना तो माझ्या एका मूर्खपणाच्या मागणीमुळे मिळू शकला नाही. याचं शल्य मला कायम मनात राहणार. असं होऊ नये म्हणून कधीही कोणालाही काहीच मागू नये हे उत्तम. देणारा योग्य वेळी योग्य ते देत राहतो.
इंग्रजीमधील एक म्हण अगदी तंतोतंत लागू होत नसली तर याच आशयाची ती म्हण आहे, बेगर्स कांट बी चूजर्स. परिक्रमावासी हा काही बेगर नाही, परंतु बेघर नक्की आहे. असो, पुढे आम्ही मार्गस्थ झालो. तुकाराम भावांना देखील मी समजून सांगितल्यावर थोडंसं वाईट वाटलं आणि दोघेही परमेश्वराचे नामस्मरण भजन करत वाटचाल करू लागलो. मी त्यांना एक युक्ती शिकवली. आपल्याला भूक लागली की विविध पदार्थांनी भरलेलं ताट हातात घेऊन आपण जेवण करतोय अशी कल्पना करायची. सुमारे अर्धा तास अशा पद्धतीनं मी त्यांना जेवू घातले आणि अक्षरशः दोघांनाही ढेकर आला. हसत खेळत भजन करता मी पुढे चालत राहिलो. आता आम्हाला अंकलेश्वर शहरात जायचं होतं. एक मोठा महामार्ग गाडवा आला. त्या रस्त्याने अंकलेश्वर शहरात जाता येत होतं. मोठ्या मोठ्या गाड्याने वेगानं जाताना पाहून काळजात धस्स होत होतं. कधी काळी मी देखील असाच वेगवान गाड्या हाकणारा मनुष्य होतो, परंतु आता मात्र या गाड्या परक्या वाटत होत्या. मी या प्रत्येक गाडीत बसलेला मनुष्य कुठून कुठे निघाला आहे याचा विचार करत होतो. बहुतांश लोकांना ते कुठून कुठे निघालेत याची आणि कशासाठी झालेत हेच माहीत नसते. केवळ हा निघाला आहे म्हणून हा निघालेला असतो आणि ती निघाली म्हणून ही देखील करत असते. सगळीच गंमत आहे. अशातच एक गंमत झाली. हा रस्ता अंकलेश्वरला जातो आहे हे मला लक्षात आलंच होतं. इतका मोठा रस्ता शहराकडे जाणार ना, परंतु तुकाराम महाराजांनी एका कारवाल्याला हात केला आणि तो पुढं जाऊन थांबला. त्यांना हिंदी बोलता येत नसल्यामुळं ते मराठीमध्ये त्याला पत्ता विचारू लागले. हा मनुष्य अतिशय मगरूर होता. तो तुकाराम महाराजांना उलटे पालटे बोलू लागला. सुदैवाने तुकाराम बुवांना तो काय बोलतो हे काहीच कळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी मला बोलून घेतले आणि म्हणाले, हा काय म्हणतो बाहेर. तुकाराम बुवा फुटपाथवर उभे होते आणि कार या पदपथाला दाबून लावली होती. मी ड्रायव्हरच्या बाजूने गेलो आणि स्वतः ती गाडी चालवणाऱ्या मालकाच्या काचेवर टकटक केली. त्याने काच खाली घेताच शिव्या घालायला सुरुवात केली. तुम भिकारी लोक अभी भीक मागने का नया तरीका ढूंढ के निकाल रहे हो. यू बेगर्स गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. खरे म्हणजे तुकाराम बुवांनी याला का थांबवलं हेच मला कळलं नव्हतं, पण अगदी त्याच्या गाडीच्या दिशेने जात त्यांनी हात केल्यामुळे याला थांबावं लागलं होतं. आवडी Q7 ही गाडी तो चालवत होता आणि मोठा व्यापारी असावा असं दिसत होतं. मी माझं ठेवणीतलं अस्त्र काढलं, अंगलास्त्र. याने कोणालाही घायाळ करता येतं. मी त्याला विचारलं, कौन भिकारी आहे. तुम लोग परिक्रमा के नाम पर भीक मागते फिरते हो, ब्लडी बेगर्स. तावातावाने तो उत्तरला. मी सुरू झालो. व्हॉट इज द ब्रँड ऑफ युअर कार सर. ऑडी. तो म्हणाला. इट्स नॉट ऑडी, इट्स आउडी. यू डोंट इवन नो द एक्झॅक्ट प्रोनाउन्सिएशन ऑफ युअर कार्स ब्रँड ब्रो अँड यू आर टेलिंग मी दॅट आय एम अ बेगर. हां, ओके. डू यू नो व्हॉट्स पेडल शिफ्टर. व्हॉट इज अ पेडल शिफ्टर अँड वेअर इट इज लोकेटेड. तो मनुष्य प्रश्नार्थक मुद्रेनं माझ्याकडे पाहू लागला. डॅम, यू डोंट इवन नो दॅट युअर कार ऑडी Q7 हॅज अ पेडल शिफ्टर्स ऑन अ स्टिअरिंग व्हील कन्सोल अँड यू आर टेलिंग मी दॅट आय एम अ बेगर. तो माणूस औंढे गिळू लागला. त्याला कुठे एवढं इंग्लिश येत होतं. माझा उत्साह अजून वाढला. हॅव यू एवर यूज क्रूज कंट्रोल ऑफ युअर कार ऑर यू इवन नो वेअर इट इज अँड हाऊ इट ऑपरेट्स. मी सुरूच. समोरचा पार काळवंडला. अरे लिव्ह इट मॅन, इफ यू डोंट स्टॉप पेईंग EMI ऑफ युअर कार विल इट बी युअर्स ऑर विल बँक टेक इट अवे. यू डोंट इवन ओन युअर कार. you'll have to beg for your car to your bank. You beggar, get lost. तो बिचारा तोंड पाडून निघून गेला. तुकाराम महाराजांना काय झालं काहीच कळलं नाही. ते म्हणाले, काय झालं. मी म्हणालो, तो माणूस सांगत होता की अंकलेश्वरला जाताना, अंकलेश्वर आता थोडंच राहिले, चला जाऊ अंकलेश्वरला. मग तेवढा चिडला का होता. तो म्हणाला की तुम्ही रस्त्यावरून कशाला चालताय, किनाऱ्यानं का नाही चालत. म्हणून मी त्याला सांगितलं की आमच्या तुकाराम महाराजांना भूक लागली म्हणून अंकलेश्वरच्या एखाद्या आश्रमात आम्ही निघालो आहे. पण इतका वेळ काय बोलला. तो माणूस सांगत होता की समोर उसाचा रस मिळतो तो प्या, तुकाराम महाराज पैसे भरतील. आणि आम्ही दोघेही हसायला लागलो. माझे छद्मयुक्त हसू होते आणि तुकाराम महाराजांचे निर्मळ हास्य होते, कारण त्यांना हे सगळं देखील खरं वाटलं होतं. सुशिक्षित ही जातच बेकार राव, अज्ञानातच खरं सुख आहे. हा हा. पुढे खरोखरच रस वाढल्यानं त्या रसवाल्याने आम्हाला आवाज दिला आणि एक पेला रस वाजला. याच्याकडं काचेचे ग्लास आणि प्लास्टिकचे ग्लास असे दोन्ही पर्याय होते. मी त्याचं प्रबोधन करून प्लास्टिकचा ग्लास न वापरायची विनंती केली, पण त्यानं सांगितलं की जीवाच्या भीतीने लोक काचेच्या ग्लासाने रस पित नाहीत, तर यूज अँड थ्रो प्लास्टिकचा ग्लासच मागतात. नकार याचं करू मित्रांनो. प्रत्येकाचा मृत्यू कधी येणार हे ठरलेलं आहे. असे किरकोळ काहीतरी होऊन आपण मरण पावणार, एवढं स्वस्त मरण नाही आहे. बिंदास जगा. काचेच्या ग्लासातून चहा किंवा उसाचा रस पित जा. प्लास्टिकच्या ग्लासामुळे तुम्ही जगाल, परंतु पर्यावरण मरेल. फार वाटले तर स्वतः ग्लास धुवून घ्या. मी कुठेही बाहेर काही पिताना माझ्या बाजूचा ग्लासाचा भाग स्वच्छ पुसून ते पितो. चहा पिताना सगळे लोक उजव्या हातात कपाचा कान धरून चहा पितात. क्वचित कोणी डाव्या हातात कान धरून चहा पितात. मी दोन्ही मध्यभागाच्या
या दोन्हीच्या मध्यभागातून काहीचा भाग असतो तिकडे चहा पितो. तिथं कुणीच तोंड लावत नाही, त्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे मी चहा पिताना कपाचा कान माझ्याबरोबर समोर असतो. अशा काही छोट्या सवयी लावल्या की आपण प्रदूषण कमी करण्यामध्ये अंशतः तरी हातभार लावू शकतो. उसाच्या रसानं चांगली तरतरी आली. समोरच एक मंदिर होतं, तिथे आम्ही काही काळ थांबलो. हेच ते मंदिर महामार्गावरचं जिथं आम्ही थांबलो होतो क्षणभर. इथे एक मोठा उड्डाणपूल सुरू होत होता. त्याच्या पलीकडून जाण्यासाठी शेतातला रस्ता आहे असं मला दिसलं, म्हणून मी रस्ता ओलांडला. इथे पुलाच्या खाली ओळीने काही लोक मच्छरदाणी, झोपाळे वगैरे विकत बसले होते. त्यातला एक जण पळतच माझ्याकडे आला आणि म्हणाला की बाबाजी, आप मच्छरदाणी खरीद लो. मी म्हणालो की अरे मी परिक्रमेमध्ये, मला त्याची गरज नाही. तो क्षणाचा विलंब न लावता म्हणाला, आपको नर्मदा मैया की कसम है, आप मच्छरदाणी रख लो, आपसे पैसा नाही लूंगा. आता मोठीच पंचायत झाली. नर्मदा मातेची शपथ कशाला घालायची. मी त्याला म्हणालो, या आप कितने को बेचते हो, 950 का एक बाबा. मी झोळीमध्ये काही पाहिले तर माझ्याकडे 500 रुपयाची एक नोट होती. ती कुणी कधी दिली मला आठवत नाही. हां, आठवलं. पारा गावातल्या तरुणानं मला दिली होती, नावेत बसताना पैसे देण्यासाठी. अंकलेश्वरच्या रस्त्यावरचा हा उड्डाणपूल आणि ते मच्छरदाणी विकणाऱ्यांचे स्टॉल आपण बघतो. मी त्याला म्हणालो की माझ्याकडे फक्त 500 रुपये आहेत, त्यामुळे तुझी मच्छरदाणी मला नको. परंतु तो मागेच लागला. पैसे अजिबात देऊ नका असे म्हणत होता. त्या मच्छरदाणीची घडी केली की साधारण 2 फुटाचा गोल तयार व्हायचा. एक गोलाकार पिशवी आणि तिला हँडल होतं, त्यात ती बसवायची. आता ही पिशवी हातात घेऊन कुठे फिरायचं. तो म्हणाला, तुम्ही दप्तराला मागे बांधून, तुम्हाला मी बांधून देतो. पण ते काही सोपं नव्हतं अखेरीस, आणि सोयीचं पण नव्हतं. अखेरीस मी माझी पाठ आणि दप्तराच्या मधल्या फटीमध्ये ती पिशवी खोचून दिली. 500 रुपये त्याच्या खिशामध्ये कोंबून पुढे चालायला लागलो. तुकाराम बुवांना देखील मच्छरदाणी घ्यायची होती, परंतु त्यांना तो किंमत कमी करून देणार. अखेरीस त्याला 4 बोल ऐकून ते पुढे निघाले. तिथे एक गंमतच झाली. फ्रेंच भाषेमध्ये ज्याला देजावू असं म्हणतात, अर्थात एखादी घटना पूर्वी घडून गेली असा भास आपल्याला होतो, तसं काही समजा झालं. अंकलेश्वरच्या रस्त्यावरून चालताना वरती एक पाटी मी पाहिली. त्यावर लिहिलं होतं की या मार्गाने महात्मा गांधी दांडी यात्रेला गेले होते. आपण रत्नसागरामध्ये ज्या ठिकाणी नावेत बसतो ना, तिथून दांडीगाव खूप जवळ आहे. परंतु ही पाटी मी पूर्वी कधी पाहिली आहे असं मला वाटलं आणि अचानक पण आठवलं. काही वर्षांपूर्वी माझ्या अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या, आता उद्योगपती असलेल्या काही मित्रांच्यासोबत मी रिबाउंड स्पोर्ट्स नावानं टेनिस आणि क्रिकेटच्या सरावासाठी लागणारी उपकरणं बनवून विकायचो. त्यावेळी ती उपकरणं खूप गाजली होती आणि देशापरदेशातून त्याला चांगली मागणी होती. त्यावेळी अंकलेश्वर इथल्या एका टेनिस अकॅडमीनं ते उपक्रम घेण्यासाठी रस दाखवला होता. आनंद, बडोदा, अहमदाबाद, गांधीनगर या भागातल्या उपकरणांची डिलिव्हरी देण्यासाठी मी आलेलो असताना इथल्या टेनिस कोचला भेटायला गेलो होतो. त्यांच्या अकॅडमीसमोरून मी आत्ता परिक्रमावासी म्हणून चालत होतो. ती 2 वेगळी आयुष्य होती, पण जगणारा आणि अनुभव घेणारा मनुष्य एकच होता आणि जसा आहे तसाच होता. हीच गुरुकृपा, दुसरं काय. मी तिथून चटकन पुढे गेलो. चुकून वाकून त्या सरांनी मला पाहिलं असतं तर अजून डिलिव्हरी का दिली नाही म्हणून मागे लागले असते. टेनिस जगतामध्ये त्या काळात माझ्या बऱ्यापैकी चांगल्या ओळखी निर्माण झाल्या होत्या आणि त्या केवळ व्यावसायिक नव्हत्या, हे विशेष. राज ठाकरे एक हौशी टेनिस खेळाडू आहेत. त्यांना शिवाजी पार्क मैदानावर टेनिसचे धडे देताना प्रस्तुत लेखक आपण बघताय. हा प्रकार सुरू आहे हे प्रसारमाध्यमांच्या लक्षात आल्यावर सगळेजण तिकडे गोळा झाले आणि माध्यमांनी दिवसभर हा कार्यक्रम टी व्हीवर दाखवत ठेवला होता. आपण बघताय की राज ठाकरे बघतायत टेनिस कसं खेळायचं. एक मराठी मनुष्य टेनिससाठी काहीतरी करतोय याचा राज ठाकरेंना अभिमान वाटला होता. भारतातल्या तत्कालीन क्रमांक 1 आणि क्रमांक 2चे टेनिस खेळाडू रामकुमार रामनाथन आणि बालाजी यांच्यासोबत तमिळनाडूमध्ये प्रस्तुत लेखक हे दोघेही माझे खूप चांगले मित्र आहेत. विशेषतः मी तमिळनाडूमध्ये नवीन असताना यांनी मला खूप सहकार्य केलं होतं. भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस याला देखील स्पर्धेच्या निमित्ताने भेटणं व्हायचं. अंकलेश्वर इथल्या टेनिस प्रशिक्षकांशी बोलताना सुद्धा नर्मदा मातेविषयी आमच्या गप्पा झाल्या होत्या हे मला आठवते. अगदी पुढे फोनवर कधी बोलणं झालं तरी नर्मदा मातेचा विषय काढल्याशिवाय ते बोलणं पूर्ण होत नसे. परंतु परिक्रमेमध्ये मी स्वतः कधी येईन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, हे मान्य केलं पाहिजे. आणि तेही चालत येईन हे तर स्वप्न होतच होतं, कारण मी तिथं टेनिस यंत्राचा डेमो द्यायला आणि व्यवसाय विस्ताराविषयी चर्चा करायला म्हणून गेलो होतो. व्यावसायिक भागीदार मित्राच्या शोफर ड्रिव्हन आलिशान कारमधून गेलो होतो. तरी देखील मी खूप लांब आलो आहे असं वाटलं होतं. आणि आता मात्र मी सहजासहजी कित्येक मैल चालत तिथपर्यंत आलो होतो, तरी तिथून पुढे सुद्धा निघून गेलो होतो. आपल्या क्षमतांची आपल्याला नव्यानं ओळख करून देण्याचं पुण्याचं काम नर्मदा परिक्रमा नक्की करते. कधी काळी टेनिस क्षेत्राशी इतक्या जवळून निगडीत असल्यामुळं अंकलेश्वर इथल्या त्या टेनिस कोचने मला पाहू नये अशी मी नर्मदा मातेला प्रार्थना केली आणि शेतातल्या एका मार्गात घुसलो.
व्यावसायिक आयुष्यातला आणि त्यातल्या खोट्या उपचारांचा मला प्रचंड कंटाळा आला होता. त्याचं स्मरणसुद्धा मला नको होतं. आपण चांगला रस्ता सोडून शेतात का जातोय हे तुकाराम महाराजांना कळेना, परंतु तो मार्ग जवळचा देखील होता. तुकाराम मोहनचे एक चांगले होते. त्यांना एकदा मार्ग समजावून सांगितला की ते काकू करत नसत आणि शांतपणे आपल्या मागे चालत येत असत. शेतातला मार्ग चालत आम्ही काही यवनाक्रांत रस्त्यानं चालत रामकुंड गाठलं. हे मोठं पौराणिक स्थान होतं. ही तपोभूमी होती. इथं चांगलीच स्पंदनं जाणवत होती. इथे फार मोठा उत्सव सुरू आहे असं माझ्या लक्षात आलं. रामकुंड माझ्या कल्पनेपेक्षा खूप वेगळंच निघालं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.